Hello student, welcome to standard 7th. Children, today we are going to study subject science. Chapter number 15. Name is material we use. म्हणजे पदार्थ आपल्या रोजच्या वापरातील. Let's recall. First question is what is mean by natural and man-made materials? Second, make a list of natural and man-made substances you seen around you. We have learned that a new substance produced by a chemical processing of natural substances is called man-made substance. म्हणजेच बघा नैसर्गिक जे पदार्थ आहेत किंवा नॅचरल जे सबस्टन्स आहेत तर त्या पदार्थावरती काही केमिकल प्रोसेस करून जो न्यू सबस्टन्स प्रोड्यूस होतो तर त्याला आपण मॅनमेड सबस्टन्सेस असं म्हणतो. आणि जे निसर्गामध्ये सबस्टन्स आढळून येतात त्यांना आपण नॅचरल सबस्टन्स किंवा नॅचरल मटेरियल असं म्हणतो. इन दिस लेसन या चॅप्टरमध्ये वी हॅव लर्न अबाउट सम सबस्टन्सेस ऑफ डेली यूज. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला जे आपण दैनंदिन काही पदार्थ वापरतो ते कोणते आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. तर कॅन यू टेलमध्ये पहा, कॅन यू टेलमध्ये सांगितलं. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे विच सबस्टन्सेस वेअर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. तर प्रश्न असा आहे की दात तुम्ही स्वच्छ करण्यासाठी पूर्वीच्या काळी कोणकोणतं पदार्थ वापरलं जायचं. तर त्या ठिकाणी अकेसिया बार्क म्हणजे ज्या बाबळीच्या साली असेल त्या वापरल्या जायच्या. नंतर नीम ट्विग म्हणजे कडुलिंबाच्या काड्या. नंतर कोल वापरला जायचा, कोल पावडर. नंतर ॲश किंवा टूथ पावडर, साल्ट असे काही म्हणजे पूर्वीच्या काळी दात स्वच्छ करण्यासाठी मटेरियल्स वापरले जायचे. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन आवर टीथ. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये किंवा आत्ता सध्या आपण चालवलेला दात स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करतो. तर वेगवेगळ्या आपण टूथपेस्ट किंवा टूथ पावडरचा यूज करतो. वी हॅव सीन दॅट इन ओल्डर टाइम्स इन इंडिया म्हणजे पूर्वीच्या काळी भारतामध्ये दात स्वच्छ करण्यासाठी अकेसिया बार्क, नीम ट्विग, कोल पावडर, ॲश, टूथ पावडर, साल्ट, pomegranate rind were used for cleaning teeth. Today, however, a variety of toothpaste and tooth powders are used for this purpose. Okay. Next point is toothpaste. The principal ingredient of a toothpaste, calcium carbonate and calcium hydrogen phosphate, remove the dirt on teeth. तर टूथपेस्ट कशी तयार होते किंवा टूथपेस्ट तयार करताना तिच्यामध्ये कोणकोणते घटक किंवा कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरले जातात. तर बघा इन्ग्रेडियंट कोणकोणते आहेत तर टूथपेस्ट तयार करण्यासाठी त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे दोन मुख्य घटक हे कोणतीही टूथपेस्ट तयार करण्यासाठी वापरले जातात. आणि टूथपेस्ट बनवण्याचं किंवा टूथपेस्टचं मुख्य काम काय आहे तर रिमूव्ह डर्ट ऑन टीथ म्हणजे जे दातांवरती घाण जमा झालेली आहे ती दूर करण्यासाठी या टूथपेस्टचा वापर केला जातो. दिस इन्ग्रेडियंट अल्सो पॉलिश टू टीथ. त्याचबरोबर आपण टूथपेस्ट वापरल्यामुळे आपले जे टीथ आहेत ते पॉलिश होतात किंवा त्याच्यावरती एक शाईन येते किंवा चमक येते. म्हणजे A certain proportion of fluoride in the toothpaste help prevent tooth decay. म्हणजे बघा या म्हणजे टूथपेस्टमध्ये थोड्याफार प्रमाणावरती फ्लोराईडचा वापर केला जातो. मग हे फ्लोराईड बघा काय काम करते तर इट हेल्प प्रिव्हेंट टूथ डिके म्हणजे दाताचे कीड जे आहे किंवा दाताला कीड लागू नये म्हणून हे फ्लोराईड रक्षण करतं. फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेटनिंग ऑफ बोन्स अँड इनॅमल कव्हरिंग ऑफ टीथ. मग हे फ्लोराईड जे आहे ते दाताचं जे वरचं आवरण आहे इनॅमल्स आणि जे हाडं आहेत त्या बळकटीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे कोणत्याही टूथपेस्टमध्ये हे फ्लोराईड म्हणून वापरलं जातं. नंतर डू यू नो जो आहे तो यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही.
आता पुढं येऊयात आपण. तर या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काही शोधायला किंवा माहिती मिळवायला सांगितली. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द सोर्स ऑफ फ्लुराईड इन अ टूथपेस्ट ऑर टूथ पावडर. म्हणजे टूथपेस्ट किंवा टूथ पावडर तयार करण्यासाठी फ्लोराईड कुठून भेटतं. अँड सेकंड क्वेश्चन इज नोट डाऊन ऑल द इन्फॉर्मेशन गिवन ऑन द टूथ पावडर टूथपेस्ट कंटेनर ऑर कार्टून अँड डिस्कस. म्हणजे तुम्हाला टूथ पावडर किंवा टूथपेस्ट जे आहे तर त्याच्यावर जे आपले कव्हर किंवा जे बॉक्स येतात तर त्या बॉक्सवरती काही इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये फ्लुराईड असतं का, हे तुम्हाला नोंद घ्यायची आहे किंवा त्याच्याशी माहिती त्याची घ्यायची आहे तुम्हाला. तर आता पुढं आपल्याला पाहायचं आहे डिटर्जंट. आता डिटर्जंट आपल्याला बघायसाठी डिटर्जंट सर्वांनी शब्द ऐकला असेल, त्याला मराठीमध्ये अपमार्जके असं म्हणलं जातं. The word detergent is derived from the Latin word detergent which means to wipe away. म्हणजे हा डिटर्जंट जो शब्द आहे तर त्या शब्दाचा अर्थ टू वाईप अवे म्हणजे स्वच्छ करणे एखादं या अर्थाने घेतला जातो. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन और वाईप अवे डर्ट. मग एखादा पदार्थ त्याचा मळ काढून टाकणं किंवा तो स्वच्छ करणं म्हणजेच काय तर डिटर्जंट. तर सोप नट म्हणजे रिठा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो. नंतर सोप पॉड म्हणजे शिककाई. नंतर सोप, साबण, वॉशिंग सोडा हे कपडे धुण्यासाठी जो वापरतो तो सोडा, वॉशिंग पावडर कपडे धुण्यासाठी जे वापरले जाते ते पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. हे सगळे डिटर्जंट्स आहेत. तर कॅन यू टेल सांगा पाहू व्हॉट डू यू वी यूज फॉर क्लिनिंग आवर बॉडी. म्हणजे तुम्ही तुमचं अंघोळ किंवा तुमचं शरीर किंवा तुमचे जे कपडे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता. तर सगळे सोपचा वापर करतो. ॲपरॅटस अँड प्रोसिजर इथे एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघायचे ॲपरॅटसमध्ये काय सांगितलं आहे बघा. अ क्लीन ग्लास बॉटल, एक काचेची स्वच्छ बॉटल घ्यायची, नंतर वॉटर, ऑइल अँड डिटर्जंट एक्सेट्रा. प्रोसिजर काय करायची बघा. टेक स्मॉल वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल, ॲड सम ऑइल टू इट. द लेयर ऑफ द ऑइल विल फ्लॉट ऑन द वॉटर. शेक द बॉटल vigorously. After some time, when the liquid in the bottle settle, the oil will again be seen floating on the water. तर आपल्याला एक तुम्ही काय केलं, काचेची स्वच्छ बाटली घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले. मग तेलाचा थर जो आहे तो पाण्यावरती तरंगताना दिसेल. मग आता बाटली काय करायची, जोरजोरात हलवायची आहे आणि हलवल्यानंतर थोड्या वेळाने काय करायचं, बाटलीतील जो द्रव थोड्या वेळानं बाटलीतील द्रव स्थिर झाल्यावर पुन्हा तेल पाण्यावरती तरंगताना दिसेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर डिटर्जंटचं काही द्रावणामध्ये 1-2 थेंब टाकायचं आहेत किंवा पावडर असेल तर डिटर्जंट तिथं तुम्ही टाका. आणि टाकल्यानंतर मिश्रण जे आहे तर ते बाटली जोरात हलवायला सुरुवात करायची आहे. मग हलवल्यानंतर असं तुमच्या लक्षात येईल की पाणी आणि तेल जे आहे ते एकजीव झाल्याने हे मिश्रण जे आहे ते त्याला दुधाळा रंग आलेला तुम्हाला दिसेल. Okay, now add a few drops of solution of detergent to a mixture. Shake the bottle vigorously. You will see that the water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. म्हणजे दुधाळ्या रंगाचं तुम्हाला दिसून येईल. What does the happen? म्हणजे असं का होतं किंवा कशामुळे त्याला मिल्की कलर आला असेल, तर हे आपल्याला इथं पाहायचं आहे. द मोलिक्युल्स ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड आर डिफरंट. म्हणजे हे जे डिटर्स जे आहेत तर डिटर्जंटचे जे मोलिक्युल्स आहेत तर ते जास्त लांबीचे असतात आणि त्यांच्या 2 टोकांचे जे गुणधर्म आहेत किंवा प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या डिफरंट आहेत. अ मोलिक्युल्स ऑफ अ डिटर्जंट्स होल्ड ऑन to a water molecule at one end and an oil molecule at the other ends. म्हणजे डिटर्जंटचा एक मोलिक्यूल एका टोकाशी आणि पाण्याचा एक मोलिक्यूल्स दुसऱ्या टोकाशी
असतो आणि त्यामुळं काय होतं, तेलाचा जो मोलिक्युल्स आहे तो काय करतो, या दोन्हींना पकडून ठेवण्याचं काम करतं. ॲज अ रिझल्ट द मोलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. This is how soap acts when we wash ourselves of our soiled clothes. म्हणजे तेलाचा जो रेणू आहे तो पाण्यात काय होतो, पटकन मिसळतो आणि मिसळल्यामुळे जे आपले डर्टी क्लॉथ्स असतील किंवा आपण जे आंघोळ करतो वगैरे त्यासाठी ह्या साबणांची म्हणजे क्रिया केली जाते. Our body and clothes become oily for various reasons such as applying gel or cream, oiling our hair, etc. म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे आहे केसांना तेल लावणं असेल किंवा हातापायांचा तेलानं जो जेल वगैरे लावलेला असतं किंवा वॅसलीन वगैरे असं सगळे आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरून काय केलेलं वापरलेले असतात, त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती ऑइली होते. द ऑइली लेयर स्टिक्स फास्ट टू crisscrossing thread of the material of our clothes. म्हणजे तुम्ही हे वॅसलीन वगैरे लावले असल्यामुळे किंवा विविध कारणामुळे आपले शरीर किंवा कपडे हे कसे होतात, ऑइली होऊन जातात आणि ऑइली कपड्यांमधील ज्या धाग्यांच्या उभ्या आडव्या ज्या रेगा असतात ना, त्या काय करतात, तेलकट थर जो आहे तो घट्ट चिकटून किंवा त्यांना बसतो, चिकटून बसलेला असतो. त्यामुळे आपले कपडे मळलेले किंवा आपण खराब झाले असं म्हणतो. नंतर सोप इज युज्ड फॉर रिमूव्हिंग it due to the properties of holding on the both oil and water. तर म्हणजे पाण्याचा काय गुणधर्म, पाणी आणि तेल या दोघांना पकडून ठेवण्यासाठी किंवा पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळं काय करतं, साबण जे आहे, साबण मिसळलेल्या पाण्यात किंवा अनेक प्रकारच्या काय होतं पृष्ठभागावरती सहजपणे पसरून जातं. Soap water spread easily of many types of surface. The properties of a substance of spreading of a surface is called surface activity, and the substance is said to be a surfactant. Detergent are surface active. One effect of surface activity is lather formation. तर बघा इथं काय तुम्हाला सांगितलेलं आहे, तर पृष्ठभागावरती पाणी किंवा साबणाचा जो फेस आहे तो सगळीकडे सहजपणे पसरून जातो आणि पृष्ठभागावर जे पसरण्याचा जो गुणधर्म आहे तर त्याला सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हणलं जातं किंवा सरफेस ॲक्टिव्हिटीज म्हणलं जातं. नंतर सर्फेक्टंट म्हणजे जो आहे तो पृष्ठभाग जो सक्रिय केला जातो त्याला म्हणलं जातं. आणि लेदर फॉर्मेशन म्हणजे फेस त्यापासून तयार होतो. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता ॲक्शन ऑफ डिटर्जंटची कशी सुरुवात होते. इथं येलोमध्ये दिसते तुम्हाला सरफेस ऑफ क्लॉथ दिलेला आहे म्हणजे कपड्यांचा जो पृष्ठभाग आहे तो. नंतर मोलिक्युल्स ऑफ ऑइल कसे आहेत किंवा मोलिक्युल्स ऑफ वॉटर आणि या दोन्हींना एकत्र होल्ड करण्यासाठी मोलिक्युल ऑफ डिटर्जंट कसे एकत्र येतात हे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. आता हे नॅचरल जे डिटर्जंट्स आहेत तर ते आपल्याला पाहायचं आहे. नैसर्गिक डिटर्जंट मग सोप नट म्हणजेच रिठा, नंतर सोप पॉड म्हणजे शिककाई आर द नॅचरल डिटर्जंट्स इन कॉमन यूज. दे कंटेन अ केमिकल नेम सोफेनिन. Soap nut and soap pod do not have any harmful effect of human skin on silk and woolen threads and cloths. तर हे रिठा शिककाई वगैरे जे आहेत तर ते हे नॅचरल आहे डिटर्जंट्स. मग हे जे आहे तर त्यांच्यामध्ये एकच फक्त रसायन असतं तर सॅफॉनिन हा रासायनिक पदार्थ असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हे सोप नट किंवा सोप पॉड्स जे आहेत तर यांचा जे आपले ह्युमन स्किन किंवा आपली जे स्किन आहे तर त्याच्यावरती काही साईड इफेक्ट होत नाहीत किंवा सिल्क असेल किंवा उलन थ्रेड्स वगैरे जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा म्हणजे याला काही त्रास होत किंवा साईड इफेक्ट होत नाहीत. ओके,